थंडीमध्ये आपल्या शरीराला उपयुक्त व पौष्टिक असे मेथीचे लाडू खूप फायदेशीर आहेत. असे चवीला कमी कडू लागणारे मेथीचे लाडू आज आपण करणार आहोत. नमस्कार, तुमचे स्वागत आहे KG क्लासी फूड या आपल्या YouTube चॅनलवर. तर या मेथीच्या लाडूची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. त्यासाठी 200 ग्रॅम मेथी दाणे गडद रंगावर भाजून घेऊया. नंतर 100 ग्रॅम खारीक हलकेसे भाजून घेऊया. खारीक भाजून झाले की त्यात 50 ग्रॅम हलीम 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. व त्यातच 20 ग्रॅम अळशी घालून भाजून घेऊया. आता त्यात 200 ग्रॅम सुके खोबरे सोनेरी रंगावर परतून घेऊया. शंभर ग्रॅम काजू व बदाम तुपावर तळून घेऊया. आता त्यात तूप ॲड करून त्यात 50 ग्रॅम डिंक घालूया व डिंक फुलला की तो काढून घेऊया. मिक्सरमध्ये भाजलेल्या मेथी दाण्याची बारीक पावडर करून घेऊया. आता तुपामध्ये 600 ग्रॅम रवा लालसर रंगावर परतून घेऊया. तीनशे ग्रॅम गव्हाचे पीठ तुपावर चांगले परतून घेऊया. पीठ परतून झाले की आता त्यात आपण वाटलेली मेथी पावडर घालूया व लागेल तसे तूप घालून परतून घेऊया. गव्हाचे पीठ व मेथी पावडर मध्ये भाजलेले सुके खोबरे, चुरलेला डिंक, ड्रायफ्रूट्सची वाटलेली जाडसर पावडर, बारीक वाटलेली खारीक पावडर, भाजलेले हलीम व अळशी, 90 ग्रॅम गूळ घालून सर्व साहित्य एकत्र करूया.
आता त्यात लागेल तसे गरम तूप घालून लाडू वळून घेऊया। मेथीचे लाडू करण्यासाठी आपल्याला इथे एकूण 500 ग्रॅम तूप लागले आहे। आणि अशा प्रकारे आपले हे पौष्टिक असे मेथीचे लाडू तयार झाले आहेत। तर तुम्ही नक्की करून बघा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी KSG क्लासी फूड या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।